समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी आपला उमेदवारी अर्ज चक्क रेड्यावर बसून सादर केल्यानं जिल्हाधिकारी कार्यालयात याप्रसंगी एकच हशा पिकला आणि त्यांच्या या उमेदवारी दाखल करण्याच्या प्रक्रियेला सर्वत्र चर्चांना उधाण आलंय। माढा लोकसभेसाठी भाजपानं रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली असली तरी शरद पवारांच्या खेळीमुळे तुतारीची ताकद वाढू लागली असून मोहिते पाटील यांच्यामुळे भाजपाची डोकेदुखी वाढली असली तरी गेल्या वर्षभरात मराठा समाजाच्या आंदोलनामुळे महाराष्ट्र ढवळून निघाला। मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सकल मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी प्रचंड मोठा लढा उभा केलाय आणि तोच लढा यशस्वी रामभाऊ गायकवाड यांनी आपला अर्ज भरला। जरांगे पाटलांनी उमेदवारी अर्ज भरा असं कोणालाही सांगितलं नाही, तरी काही मतदारसंघात मराठा समाजाच्या तरुणांनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात अर्ज भरल्यामुळे आणि रामभाऊ गायकवाड यांनी चक्क रेड्यावर अर्ज भरल्यानं त्यांचं वाहन आणि त्यांची वेशभूषा हा चर्चेचा विषय ठरतोय। आमची एकच मागणी आहे की ह्या देशामध्ये जो बोकाळलेला भ्रष्टाचार आहे, काही लोकांमागे ईडी लावते ती भाजपमध्ये गेले की ईडी संपून जाते, काही लोकांमागे बिडी लावते ती वडायचे झाले की कोण संपलेला असतो। आज शरद पवारचा पुतण्या अजित पवार फुटला सूर्य लपवण्यासाठी, इकडं धैर्यशील मोहिते पाटील गेल्या वेळेला इकडं आणि आज तिकडं। आमचं एकच म्हणणं आहे, ह्या देशात राजकारण स्वार्थ म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारण करायला लागलेले आहेत। आमचं एक म्हणणं आहे की मराठा आरक्षण आम्हाला मिळलं पाहिजे आणि बोकाळल्याला ही जी देशामध्ये बोकाळल्याला अर्थकारण आहे, अर्थकारण संपलं पाहिजे, गोरगरिबांना अर्थकारण मिळालं पाहिजे। ह्या राज्यातल्या सरकारला किंवा देशातल्या सरकारला आमची एकच विनंती होती आणि आजही राहील की आता ही देवाला भेटती का नाही ती भेट, ही कुणाला सामान्य माणसाला भेटती का भेट नाही ती, ही फक्त आता शेवटचा टोक आहे यमदेवाचा आणि ही यमालाच भेटली म्हणून आम्ही यमाच्या गेटअपमध्ये इथं आलोय।